चला मॅच स्टार्ट करून घ्या ना मित्रांनो. सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच लाच एवढा वेळ होत असेल तर अजून दुसरी सेमीफायनल प्लस त्यानंतर मॅच आहे. रॉकस्टार 11 निगडी हॉटेल जिवाळा. तर समोर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये तेजदीप 11 संघासाठी बॅटिंग मार्क वरती सुशांत पाहिला मिळतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जयराज. तो सामना चालू करायचा आहे. कुठलाही प्रसंग असला तरी तुम्ही सामना चालू करायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल खंडजोडे पाहिला मिळतोय तर बॅटिंग मार्क वरती सुशांत दादा. षटक क्रमांक 1 मध्ये आपण अनुभवतोय निखिल खंडजोडे जो निगडी तालुक्यातून निगडी गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. NPL देखील गाजवलेले आणि त्यासोबत ग्रामीण प्रीमियर लीग गाजवली. समोर WPL चा स्टार खेळाडू. पहिलाच बॉलला आडवा बॅटनं पाठवून दिलाय सीमारेषा पार षटकार. सुशांत शिंदे. विचार केला या खेळाडूबद्दल तर या आधीच्या पूर्वच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली आणि सेमीफायनल 1 मध्ये देखील पहिलाच बॉल 6 धावांसाठी पाठवला जातोय. जयराज वाडकर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. मला वाटतं बोरगाव गावचे खेळाडू आहेत. स्ट्राईक वरती सुशांत हे ओझरडे गावचे खेळाडू. लगातारचा दुसरा वही कहाणी वही अंजाम. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर सुशांतचा बेमिसाल ब्लास्ट वन बाउन्स सीमा पार चौकार. हे क्रिकेट आहे मित्रांनो आणि ज्या प्रकारे आपण पाहतो अर्जुन दादा गोळे यांच्याकडून संपूर्ण तालुक्यातल्या खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म दिला जातोय. लगातार तिसऱ्या बॉलवरती देखील आक्रमण केलंय आणि हा हल्ला भयानक आहे. 3 बॉल सीमारेषा ओलांडतायत. सुशांत शिंदे वन मॅन शो मैदानामध्ये दाखवतोय. कालच्या दिवसामध्ये ओझरडे संघासाठी खेळत असताना मात्र निगडी संघाच्या विरोधामध्ये खास काही करू शकले नाहीत, परंतु आजच्या दिवसामध्ये याच खेळाडूंच्या विरोधामध्ये अगदी बाउन्स बॅक केला जातोय किंवा त्या ईर्षेने मैदानामध्ये उतरलेत. काल खास काही करू शकलो नाही, आज मात्र प्रतिभा दाखवण्याचा प्रयत्न आहे. याही वेळेसचा बॉल समोर खेळलाय. सुशांत शिंदे नावाचं वादळ आता मैदानामध्ये घोंगावतंय. प्रत्येक बॉल आरपार सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. बेमिसाल ब्लास्ट केले जात आहेत मैदानामध्ये. समोरचे जे लहान मुलं आहेत आपण अजिबात त्या पाण्याच्या पाणवठ्यापाशी जाऊ नका. स्कोर कार्डचा आकार पाहिला तर धावफलकावरती तब्बल 22 धावा. हॅलो यू चिल्ड्रन हाऊस डीप यूज नॉट सँक्शन हे बॅक आउट यू चिल्ड्रन यूज होम बॅक आउट. धन्यवाद बाळू भाऊ. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं आपण निखिल आहेत आणि निखिल यांच्यावरती हल्ला चढवलाय. हल्ला भयानक आहे. सुशांत नावाचं वादळ. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कवर एक्स्ट्रा पावर फील्डर के पास कोई मौका नहीं ये भी लिख लीजिए 4 रन है. 26 धावा धावफलकावरती लागतायत.
यावेळेसचा स्ट्रोक ऑन साइडला खेचलाय, एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस 27 धावा धावफलकावरती. सेवन रन्स ऑन बोर्ड. 4 षटकांची मॅच आहे. स्पीडअपली मॅच कंटिन्यू करा. षटक क्रमांक 2 मध्ये विजय यांना आमंत्रित केलं गेलंय. बॉलिंग मध्ये विकल्प निगडी संघाकडे भरपूर आहेत. अभिजित चांगली गोलंदाजी करू शकतात, प्रशांत गोलंदाजी करत असतात, त्यासोबत जर आपण पाहिलं विजय मसुगडे चांगले बॉलर आहेत, विकी बंडलकर चांगले बॉलर आहेत. सत्तावीस धावा धावफलकावरती लागतायत. अनुश्री चषक 2024. यावेळेचा कुट्टप्याचा बॉल आहे, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय, पकडली कॅच. सुशांत बॅक टू पवेलियन. सुशांत यांना शांत करण्याचं काम केलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. झटका जबरदस्त आहे तेजदीप 11 संघासाठी. पहिल्या ओव्हर मध्ये अक्षरशः हवी राहिले सुशांत, त्यानंतर मात्र कमबॅक जबरदस्त पाहायला मिळाले. पहिला धक्का लागलाय. एक जर आपण पाहिलं सुशांत शिंदे बाद झाले ओझरडे गावचे आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहे. निखिल तांगडे हाही खेळाडू ओझरडे गावचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या आधीच्या मॅच मध्ये शेवटचे 4 बॉल फेस करत असताना 2 चौकार 1 षटकार खेळलाय आणि म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये प्रमोशन होत आहे. ज्या प्रकारे तेजदीप 11 WPL या मॅच मध्ये किंवा WPL टुर्नामेंट मध्ये तेजदीप 11 संघाचं प्रतिनिधित्व करत असताना निखिल यांनी प्रभावित केलं होतं. आज देखील अर्जुन गोळे यांच्या माध्यमातून संधी मिळाली 1 डाऊन साठी. धावफलक 27 या धावसंख्येवरती आहे. षटक क्रमांक 2 मध्ये विजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा पहिलाच बॉल निखिल तांगडेचा भयानक हल्ला. 6 धावांसाठी पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय डीप लॉंग ऑनच्या बाहेर. बिग षटकार. यावेळेस ऑन साइडला वळवलाय बॉलला, स्क्वेअर लेग मधून बॉल फरार होतोय. आरपार सीमा पार 4 धावा चौकार. पहिला षटकार खेळला, त्यानंतर निखिलच्या बॅट मधून चौकार येतोय. चौकाराच्या साथीनं धावफलकावरती 37 धावसंख्या आपण पाहतोय. तेजदीप 11 वाई अर्जुन गोळे यांचा संघ आहे समोर. रॉकस्टार भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब निगडी विजय मसुगडे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस स्टेप आउट झाले, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बरीचशी पळापळ आणि निखिल बॅक इन पवेलियन. आणि निखिल यांचा खेळ थांबवण्यामध्ये यश आलंय गोलंदाजांना. ज्या प्रकारे आपण पाहतो स्ट्रोक खेळला, त्यानंतर 30 सर्कल मध्ये तो बॉल फील्ड देखील झाला आणि त्या रिजन मध्ये अगदी निखिल यांनी घट्ट सोडलं. जयराज त्याच रिजन मध्ये थांबले होते आणि मिसअंडरस्टँडिंग झाल्यानंतर दुसरा झटका लागतोय तेजदीप 11 ला. मैदानामध्ये नवीन बॅटर बंटी. यावेळेसचा स्ट्रोक हवेमध्ये, डाऊन दी बॉल, पकडली या कॅच. बॅक टू बॅक 2 विकेट. ती रनआउटची विकेट अजूनही आठवत असेल निखिल यांना. आता नवीन फलंदाज 37 धावसंख्येवरती स्कोर कार्ड आपण पाहतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाले अण्णा अर्थात प्रमोद गायकवाड, प्लेयर फ्रॉम पसरणी. स्पीडअपली मैदानामध्ये अजून यानंतर एक सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनल आहे. अनुश्री चषक 2024 30,000 रुपयांचं कॅश प्राइज असणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली.
हो लगातारचा तिसऱ्या बॉल वरती बिग विकेट डाऊन. महत्वाचे खेळाडू तिन्ही फलंदाज बाद केलेत. निखिल तांगडे यांची रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. तदनंतर जर आपण विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथं अण्णा गायकवाड यांचा देखील खेळ थांबवण्यामध्ये यश आलेला आहे. बंटी यांचा खेळ थांबवला. विजय मसुगडे अप्रतिम गोलंदाजी. पहा 3 विकेट घेतल्यात परंतु पहिली रनआउटची विकेट होती. आणि निलेश भैया भोसले बावधन यांच्याकडून प्राइज देखील आहेत. अजूनही आपण जर पाहिलं ना दोन ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 37. दोन्ही महत्वाचे खेळाडू बाद झालेत दीप 11 संघाचे. तेजदीप 11 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जाईल. संघ बॉल हाताळलाय मैदानामध्ये किंवा बॉल चेक केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 अभिजित. आता मैदानामध्ये जयराज यांना हात खोलावे लागतील कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं सुशांत आणि निखिल यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. यावेळेसचा बॉल जयराज यांच्यासाठी. अभिजित यांचा जबरदस्त बॉल हाताळला गेला. टप्पा पडला आणि शरीरावरती वेध घेतला गेला. या बॉलनं अप्रतिम गोलंदाजी केली जाते अभिजित यांच्याकडून. पुन्हा एकदा स्ट्रोक फसलाय. सरळ तो बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय आणि इथं देखील एक सिंगल मैदानामध्ये आपल्याला पाहिलं मिळते. निगडी संघाचा विचार केला ना रॉकस्टार निगडी अनेक सामन्यांमध्ये खेळत असते. जिथं आयकॉन अलाउड असतो ना त्याही ठिकाणी विदाऊट आयकॉन खेळणारा संघ आहे. म्हणजे कधी कुठल्याही टुर्नामेंटमध्ये हा संघ आयकॉन घेऊन खेळत नाही अलाउड असेल तरी सुद्धा. आणि अनेक ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये चांगल्या संघांवरती मात देणारा संघ म्हणजे या संघाची ही खासियत आहे. एक गाव 11चा मातब्बर संघ म्हणून या संघाला पाहिलं जातं. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आहे तर तो बॉल फील्ड केला जातोय आणि एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. यावेळेसचा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये 1 बाउन्स तो बॉल कलेक्ट करतोय. शाहरुख अप्रतिम क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 3 अभिजित अर्थात बाबू आहेत गोलंदाजी मार्क वरती. चांगली गोवर हाताळली आणि धाव फलक 40 या धावसंख्येवरती. पहा पहिल्या ओव्हरमध्ये 27 होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक काय आहे ते दाखवून दिलं विजय मसुगडे यांनी. तिसऱ्या ओव्हरमध्ये धाव फलकाला रोख लावला. ही निगडी संघाची खासियत आहे. कोणती परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीला अगदी चांगल्या प्रकारे फेस करण्याचा यांचा प्रयत्न राहतो. यावेळेसचा स्ट्रोक फसलाय जयराज यांचा आणि इथं नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावला. 2 खेळाडूंमध्ये प्रचंड घमासान मैदानामध्ये आपण पाहतोय आणि इथं 1 से भले 2. 42 धावा षटक क्रमांक 3 मैदानामध्ये चालू असताना. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर.
यावेळेसचा बॉल बॅकफुट वरती आले, चांगला स्ट्रोक खेळलाय परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाईल एका धाबेसाठी. 43 धावा 3 ओव्हरच्या अखेरीस. येणारे 6 बॉल महत्वपूर्ण असतील. केवळ 6 धावा खर्च केलेल्या आहेत. सुपर क्लासिकल गोलंदाजी मैदानामध्ये अभिजित आणि विजय मसुकडे यांची. स्पीड घ्या मित्रांनो, 5:15 वाजलेत. अजूनही 2 मॅचेस कंप्लीट करायच्यात आपल्याला. अनुश्री चषक 2024, 30,000 रुपयांचे कॅश प्राइज असणारी स्पर्धा. षटक क्रमांक 4 विकी. यावेळेसचा बॉल अप्रतिम हाताळला गेलाय, टप्पा पडतोय आणि इथं संकेत वाडकर बीट झालेत. विकी भंडलकर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. आणि ज्या प्रकारे आपण पाहतो ना, 1 मध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक संघांचं नाव घेतलं जातं. त्यामध्ये निमगाव सोलापूर जिल्ह्यातला संघ 1 टॉपचा संघ म्हणून मानला जातो. बरड संघ फलटण तालुक्यातला. त्यासोबत जर विचार केला 1 मध्ये तर तांदुळवाडी संघ बारामती तालुक्यातला आणि निगडी संघाचं घाटदरे संघाचं नाव घेतलं जातं. सातारा जिल्ह्यामध्ये निगडी आणि घाटदरे हे संघ निश्चित स्वरूपे या हंगामामध्ये चांगली कामगिरी करतात. त्यासोबत आपण जर पाहिलं तर 1 मध्ये वाई तालुक्यामध्ये देखील अनेक दिग्गज संघ आहेत. टप्प्याचा बॉल ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय, पकडली या कॅच. संकेत वाडकर बॅक इन पवेलियन. 30,000 रुपयांचा कॅश प्राइज असणारी स्पर्धा. अनुश्री राजीव शिर्के यांच्या वाढदिवसानिमित्त हा क्रिकेटचा महारणसंग्राम जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. 30,000 रुपयांचा कॅश प्राइज सुभाष शेठ गायकवाड खेड. 20,000 रुपयांचा कॅश प्राइज सुनील शेठ रेवाळे खेड. सोमनाथ शेठ मांडवे कराड. 10,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे निलेश दादा भोसले बावधन महेश राठोड यांच्याकडून. आणि सगळ्या संपूर्ण स्पर्धांसाठी उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षकसाठी ऋषराज माने यांच्याकडून शूज जे व्यासपीठाच्या समोर पाहतोय. उत्कृष्ट फलंदाजसाठी बॅट आपण पाहतोय. त्यासोबत बॉल बॉक्स सुभाष पाटील पाणीजार कुणाल महांगडे. आकर्षक चषक तुकाराम शेठ जेधे यांच्याकडून. आणि आयोजक आहेत संपूर्ण जय हनुमान क्रिकेट क्लब आणि राजीव शेठ शिर्के. षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगतीपथावरती आहे आणि चतुर्थ क्रमांकाचा कॅच राजीव शिर्के यांच्याकडून. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये बॉल फील्ड केला जाईल, एका सिंगल वरती थांबवलं जाईल. धावफलक 46 धावा. पहा, कुणी विचार देखील केला नसेल की इतका सामना रंग बदलेल. पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा आल्या होत्या. त्यानंतर षटक क्रमांक 4 मध्ये धावसंख्येला रोख लावण्याचा प्रयत्न झालाय. सुशांत शिंदे आणि निखिल तांगडे बाद झाल्यानंतर धावफलक थोडासा रोख घेतोय किंवा थांबला गेलाय आणि पुन्हा एकदा सिंगलच मिळेल. 47 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. यावेळेसचा बॉल देखील चांगला स्ट्रोक आहे परंतु एकच धाव मिळून देईल आणि 1च्या साथीनं स्कोर कार्ड टोटल तेजदीप 11 48 धावा. 49 धावांचं लक्ष आहे. 2 धावांची पेनल्टी तेजदीप 11 संघाला, म्हणजे 2 धावांनी स्कोर कार्ड रॉकस्टार निगडी संघाचा स्टार्ट होईल.
जबरदस्त बाचापड पाहतोय. अप्रतिम मॅच. एका बाजूला तेजदीप 11 अर्जुन गोळे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब रॉकस्टार निगडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर ही मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे. स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. स्पीड घ्या, स्पीड घ्या. तेजदीप 11 चला. निगडी आपल्याला विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. टॉस साठी या. बोरगाव वर्सेस पसरणी. बोरगाव वर्सेस पसरणी सेमीफायनल क्रमांक 2 ची मॅच आपण अनुभवणार आहोत. षटक क्रमांक 1 मध्ये आपण जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रेडी आहे, अर्थात सचिन मोहिते प्लेअर फ्रॉम व्याहाळी. समोर स्ट्राईक वरती प्रशांत भोईटे प्लेअर फ्रॉम निगडी. सुनील वाडकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय सेमीफायनल क्रमांक 2 चा. शिवसेना उपविभाग प्रमुख सुनील वाडकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. इट्स अ वाईट बॉल आणि एक धाव स्कोर कार्ड वरती अंकित होईल. सचिन मोहिते वाई तालुक्यातला ह्या गोलंदाजानं या नावाभोवती वलय निर्माण केले, कारण या खेळाडूची लाईन पहा, ऍक्शन पहा, अप्रतिम गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. यावेळेस बॉल आडवा बॅटनं पाठवलाय. त्या ठिकाणी जयराज वाडकर यांच्या हातामध्ये पहिला झटका, पहिला धक्का बसतोय. बिग विकेट डाऊन. प्रशांत भोईटे बॅक टू पवेलियन. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पहिला जबरदस्त झटका बसलाय. जयराज वाडकर यांच्या हातामध्ये तो बॉल विसावला. एक वाईडची आणि 2 पॅनल्टीच्या अशा टोटल निगडी संघाच्या 3 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. मॅच जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष. टॉस केला जातोय सेमीफायनल क्रमांक 2. सन्मान्य वाडकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला बोरगाव संघ, दुसऱ्या बाजूला पसरणी संघ. यावेळेस वेगवान बॉल टप्पा पडतोय, परंतु दूरवरतून निघून झालाय. आउटसाइड ऑफ स्टंप. इट्स अ वाईट बॉल. यावेळेसचा स्ट्रोक चांगला आहे. गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये हो, आणि बॉल सीमा पार. 4 धावांसाठी. ओके, जो क्षेत्ररक्षक नाहीये, प्रेक्षक आहे, आणि तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. अगदी एकाच कलरची जर्सी आणि तो आतमध्ये आणून थांबवल्यानंतर 4 धावांसाठी हा बॉल गॅप मधून फरार होतोय निगडी संघासाठी. चौकार महत्वाच्या क्षणी.
यावेळेसचा बॉल देखील आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ वाईट बॉल. ओके. सचिन मोहिते बॉलिंग मार्कवरती आहेत. स्पीडअप घ्या. आणि जर सचिन मोहिते यांनी विकेट घेतली तर मित्र सहकार व्याळी यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे विकेटसाठी. 10 धावा धावफल. जबरदस्त मॅच. एका बाजूला निगडी गाववाईज क्रिकेटचा तुल्यबळ संघ तर दुसऱ्या बाजूला तेजदीप 11 संपूर्ण वाई तालुक्यातली तगडी स्टारकास्ट. ओहो हो. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. प्रेशर जाणवतंय साफ मैदानामध्ये. एक्स्ट्रा धाव स्कोरबोर्ड वरती अंकित होईल. या वेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये बॉल फील्ड केला जातोय आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. यावेळेसचा खोलवर टप्प्याचा बॉल आहे. ऑन साइडला दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये बॉलला फील्ड करतोय सोन्या आणि एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. अनुश्री चषक दमदार आणि देखणं आयोजन. सेमीफायनल मध्ये आपण आहोत. राजीव शिर्के यांचं आयोजन आपण पाहतोय. जे काही नियोजन आहे अप्रतिम ग्राउंड या ठिकाणी चांगल्या प्रकारची खेळपट्टी तयार केलेली आहे. त्यासोबत खेळाडूंसाठी आपण जर पाहिलं तर पर्सनल प्राइजेस आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज. या वेळेसचा बॉल पुन्हा एकदा लगातारचा. ही इथं आपण जर पाहिलं तर डोकेदुखी राहिली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड बॉल येतोय सचिन यांच्याकडून. तब्बल 6 वाईड आलेत. राजेश जवळ मुख्य पंचांच्या भूमिकेत. धाव फलक 13 या धावसंख्येवरती. अकुटप्प्याचा बॉल आहे. ऑन साइडला दिशा दाखवली आहे. विकी भंडलकरचा स्ट्रोक आहे आणि हा स्ट्रोक चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 17 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. सचिन मोहिते यांचा शेवटचा बॉल. यावेळेस बॅट चेंज होती परंतु पाकोट रिजन मध्ये बॉल थांबवू शकले नाहीयेत. एक डिक्लेअर सिंगल येईल आणि डिक्लेअरच्या साथीनं 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपला. ओव्हर नंबर 2 मध्ये नवीन गोलंदाज कोण असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आमंत्रित केलं जात आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहेत सुमेध. हॅलो. आपल्या भागातील नामांकित खेळाडू आपल्या ग्राउंडवर खेळत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय सुमेध पांडेगावचा खेळाडू आहे तर समोर निगडी गावचे दिनेश सुतार ग्रामीण प्रीमियर लीग अक्षरशः गाजवणारा खेळाडू आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आक्रमक खेळाडू
विकी भंडलकर आहे. मॅच जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष म्हणजे इक्वेशन आपण मांडतोय. 18 बॉल आणि 31 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती सुमेध. चला नेक्स्ट लगेच लगेच मॅच स्टार्ट ठेवा. आडवा बॅटनं ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक पेदी आहे दस्तक. 4 धावा चौकार. 22 धावा धावफलकावरती. 22 रन्स. यावेळेस समोरच्या बाजूला दिनेश सुतारचा बेमिसाल ब्लास्ट. वॉटर स्ट्रोक, वॉटर शॉट. अप्रतिम फटका मैदानामध्ये. 28 धावा. कोणी विचार देखील केला नसेल. एका बाजूला जर आपण पाहिलं ना संपूर्ण तालुक्याची तगडी स्टारकास्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला सातारा तालुक्यातलं एक छोटस गाव आहे आणि इथं अशा प्रकारे मॅच मध्ये रंगत वाढवलंय या निगडी संघानं. काय या संघाचा चर्चा आहे हे आपण पाहतोय. एका बाजूला आपण जर पाहिलं तर अमित वाडकर सारखे खेळाडू, जयराज वाडकर ज्यांनी ओपन संघाच्या विरोधात चांगली प्रदर्शन केलं, साहिल वाडकर आहेत. त्यासोबत जर पाहिलं मैदानामध्ये सचिन मोहिते आहे, अण्णा गायकवाड आहे, निखिल तांगडे आहे, त्यासोबत सुशांत शिंदे आहे, सुमेध आहे. अशा परिस्थितीमध्ये समोर निगडी गावचे एक गाव 11चे खेळाडू आणि या खेळाडूंनी संपूर्ण सामना फिरवण्याची ताकद ठेवणारे फटके खेळलेत. ऑन साइडला स्ट्रोक खेळला. अलॉंग द कार्पेट एक सिंगल कंप्लीट केली आहे. एका सिंगल वरती थांबवलं जात आहे. रॉक स्टार 11 निगडी हा संघ आपण पाहतोय मैदानामध्ये बॅटिंगच्या भूमिकेत. संतोष लोकरे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर समोर जर पाहिलं तर तेजदीप 11 अर्जुन गोळे. इक्वेशन पाहूया. येणारे 15 बॉल आणि 20 ची गरज. आउटसाइड द ऑफ स्टंप इज अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन येते आणि रॉकस्टार निगडी हा संघ आता विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकी भंडलकर बॅक इन पवेलियन. चला टीम मीटिंग कोणती चालणार नाही. तेजदीप 11 टीम मीटिंग कोणती चालणार नाही. वेळ कमी राहिलाय. अजून 2 मॅचेस येणं बाकी आहे. पंच टीम मीटिंग साठी अलाउड करू नका आता. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक प्लेअर आतमध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये असेल ही नोंद घ्या. इथून पुढे टीम मीटिंग झाली तर. यावेळेसचा बॉल स्ट्रोक फसलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आहे विजय बॅक इन पवेलियन. पुन्हा एकदा मॅच न घेतलाय ट्विस्ट. 13 बॉल येणारे 19 ची गरज. न्यू बॅटर अतुल वाघमोडे. आणि प्रत्येक षटकाराला इथं हॉटेल जिवाळा वाई यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पाहाच्या प्रकारे मॅच पुढे आलेली आहे आणि आता 30 धावा धावफलकावरती. 13 बॉल आणि 19 ची गरज. प्रत्येक षटकारासाठी हॉटेल जिवाळा वाई यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज. रॉकस्टार निगडी संघासाठी स्ट्राईक वरती अतुल वाघमोडे ऑलराऊंडर कॅटेगरीतला खेळाडू. समोर सुमेधनं कमबॅक केलाय. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती अंकित होईल. 13 बॉल जसेच्या तसे 18 ची गरज आहे. सुमेध यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली गेली. आतापर्यंत एक चौकार एक षटकार आला या ओव्हर मध्ये, परंतु 2 विकेट देखील महत्वाच्या घेतल्यात. ही लाईन चांगली आहे.
ही लेन चांगली आहे आणि इथं ओव्हर संपते. 3 संपला खेळ आणि 3 ओव्हरच्या अखेरीस दोन ओव्हरचा संपला खेळ आणि 2 ओव्हरच्या अखेरीस 31 धावा. असं का मांडलेस खाली? टीम मीटिंग साठी अलाउड करत नाही येतो आपण, लक्ष द्या. अंपायर पहा, सहकार्य करणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 12 धावा जर आपण पाहिल्या तर, आणि ज्या प्रकारे मॅच पुढे आली 13 धावा आल्या. स्कोर कार्ड 31 या धावसंख्येवरती. इक्वेशन पाहूया. येणारे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती सुशांत आयकॉन खेळाडू आणि स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर दिनेश. आणि या ठिकाणी सन्माननीय तुकाराम शेठ जेधे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाई यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. एका बाजूला तेजदीप 11 अर्जुन गोळे यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला गाववाईज क्रिकेटचा दिग्गज संघ रॉकस्टार निगडी. 12 बॉल आणि 18ची गरज. सेमीफायनल क्रमांक 1. यावेळेस बॉल आडव्या बॅटने खेळलाय प्रदीप त्या डिसिजन मध्ये. वा, एक सिंगल कंप्लीट केली आहे. पहिली ओव्हर सचिन यांची थोडी महागडी साबित झाली. त्यानंतर सुमेध यांनी 2 विकेट देखील घेतल्या. षटक क्रमांक 3 मध्ये सुशांत कमबॅक करतील का? कारण अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा सुशांत यांनी सामने फिरवण्याची ताकद ठेवलेली आहे, परंतु समोर जर पाहिलं ना तर दिनेश सुतार एक हुशार फलंदाज आहे. अतुल वाघमोडे अनेक स्पर्धांचा अनुभव घेऊन आलेला आहे. सुपर से लेके ऊपर जाने वाली मैच, पैसा वसूल मुकाबला. यावेळेस बॅटची एज होती, त्यानंतर तो स्ट्रोक आपण जर पाहिलं बॅटची एज नंतर कॅच फसला आणि कॅच फसल्यानंतर एक सिंगल. एका सिंगलच्या साथीनं स्कोर कार्डला आकार येतोय. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष हा महान कोई नहीं होता, जब तक ना पडे हथौड़ी के घाव पत्थर भी हा भगवान नहीं होता. टप्प्याचा बॉल आहे, कॅपमध्ये स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न निखिल तांगडे त्या रिजन मध्ये आणि तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी रास्ते हे 4 के 4 रन चौकार. येणारे 9 बॉल आणि 12ची गरज. हो, यावेळेसचा बॉल देखील चांगला हाताळला गेलाय. डॉट बॉल आलाय, निर्धाव बॉल येतोय. सुशांत शिंदे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे या खेळाडूला अशा क्लोज मॅचेस, क्लोज एन्काउंटर मध्ये या खेळाडूची गोलंदाजी करत असते. समोर अतुल वाघमोडे स्ट्राईक वरती. कुट्टप्पाचा बॉल आहे, ऑन साइडला खेळलाय, गॅप मध्ये स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न आणि हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी. येणारे 7 बॉल आणि 8ची गरज आहे. पहा मॅच कशी फिरलीये किंवा मॅच मध्ये कसा रंग बदललाय. यावेळेसचा बॉल पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा पॉवर मध्ये आणि त्या झोन मध्ये बॉल थांबवला जातोय. 2 धावांचा कॉल मिळाला. 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट देखील झाल्या आणि 2 धावांच्या साथीनं स्कोर कार्ड
43 या धावसंख्येवरती येणारे 6 बॉल आणि 6 धावांची गरज. ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये तेजदीप 11 संघाच्या 27 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हर पासून निखिल तांगडेची आणि सुशांतची जशी विकेट आली तसा धावफलकाला रोख लागला. अगदी मैदानाच्या आतमध्ये जयराज यांच्याकडून अपेक्षा होत्या, प्रमोद यांच्याकडून अपेक्षा होत्या, त्यासोबत बंटी यांना देखील खास काही करू शकले नाहीयेत. अमित वाडकर हे देखील मैदानामध्ये जास्त पुढे नेऊ शकले नाहीत. आणि आता ते 49 धावांचं आव्हान आहे, ते आव्हान आलंय निगडी संघाला मॅच जिंकण्यासाठी. 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज. संतोष लोकरे यांच्याकडून हॉटेल जिवाळा यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय एक सिंगल कंप्लीट केली अतुल वाघमोडे स्ट्राइक वरती आहेत. 5 बॉल येणारे आणि 5 ची गरज. षटकार मारून मॅच फिनिश केली तर हॉटेल जिवाळा वाई यांच्याकडून 500 रुपये. ओव्हर द विकेट. यावेळेसचा बॉल प्लेस केलाय आणि इथं सिंगल कंप्लीट केली जाते. 1-7 कहाणी आगे. येणारे 4 बॉल आणि 4 ची गरज. एका बाजूला वाई तालुक्याचे दिग्गज खेळाडू तर दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातला निगडी हा संघ. एक धाव आठवत असेल वाई तालुक्यातल्या खेळाडूंना. एक्स्ट्रा धावा ज्या पहिल्या ओव्हर मध्ये आल्या त्या धावा आठवत आहेत मिडफील्ड फील्ड मधल्या, त्यानंतर बॅटिंग युनिट मधल्याच्या 1-1 रन. यावेळेसचा बॉल चांगला हाताळला गेलाय. अप्रतिम बॉल मैदानामध्ये आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अतुल वाघमोडे बॅक टू पवेलियन. 3 बॉल येणारे 4 धावांची गरज. संकेत वाडकर मैदानामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक 5 आहे. रोमहर्षक मॅच. अजूनही मॅच कुठे गेलेली नाहीये. तेजदीप 11 मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉल वरती प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. चिकाटी आणि ध्येय आपल्याला पाहायला मिळत आहे. ओहो, व्हॉट अ बॉल यार. फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल्ड. मिडल ऑफ द मिडल. दिनेश सुतार बॅक इन पवेलियन. झटका जबरदस्त बसलाय. कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम आहे आणि मॅच न पुरेपूर युटर्न घेतलाय का तर घेतलाय. 2 बॉल येणारे. चार धावांची गरज आहे. सुपर क्लास मॅच. येणार बॉल आणि 4 ची गरज. चला मैदान लगेच दाखल व्हा. शुभम, यानंतर अजूनही 2 मॅचेस आहेत प्लीज. येणारे 2 बॉल आणि 4 ची गरज आहे. व्हॉट अ मॅच. शुभम पवार बॅटिंग मार्क वरती आहे. 4 धावांची गरज. संकेत वाडकर प्रभावित करतोय. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेचला तर आहे क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हो हो हो, बरीचशी पळापळ मैदानामध्ये झाली आहे आणि इथं एकच धाव स्कोर कार्ड वरती अंकित होईल आणि एक महत्वाची विकेट. नवीन बॅटर स्ट्राइक वरती असेल रेडी.
सुपर क्लासिकल मॅच. बबन देखील उपस्थित आहे, आपलं देखील स्वागत. पहा मॅच कशी कन्वर्ट झाली. विकी भंडलकर यांची विकेट अजून आठवत असेल, जिथून विकेट पडली किंवा पहिल्याच बॉलवरती प्रशांत भोईटे बाद झाले. आणि अशा स्थितीमध्ये जे मॅच्युअरली क्रिकेट खेळतात किंवा सेन्सिबली क्रिकेट खेळतात असे खेळाडू मैदानामध्ये असणं गरजेचं आहे. आता इथून पुढे जर वाहिलं इक्वेशन, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम, 1 बॉल आणि 3 धावा बनवाव्याच लागतील. मॅच कुठून कुठे कन्वर्ट झाली आहे पहा. 6 बॉल 6 वरून मॅच 1 बॉल 3 वरती. एका क्षणाला असं वाटलं की मॅच पुरेपूर निगडी संघाकडे. तिथून पुढे आता मॅच आलीये, ऑन झालीये दोन्ही संघांसाठी. 3 ची गरज. ही मॅच जबरदस्त आहे. मॅच साठी आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग आता उठून उभे राहिलेत. शेवटचा बॉल आणि 3 ची गरज. स्ट्राईक वरती अभिजित, बॉलिंग ट्रॅक वरती संकेत. आणि या मॅच मध्ये संकेत वाडकर ठरतोय संघाचा हिरो. संकेत वाडकर ही मॅच 6 बॉल 6 ची फिरवली. चला स्पीडअप 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 घ्या. सेमीफायनल क्रमांक 2 ची मॅच आपण लगेच स्टार्ट करणार आहोत.